श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज जाणून घेऊया महादेवाला धोतरा का वाहतात. धोत्राचे धार्मिक महत्त्व समजून घेऊया. यामागे एक सुंदर परंपरा आहे. चला तर मग सुरुवात करूया. शिवपूजेत धोत्रेला विशेष महत्त्व आहे, कारण धोत्रा हा केवळ महादेवालाच चालतो. इतर कोणत्याही देवाला धोत्रा वाहत नाही, कारण हा अत्यंत विषारी आणि उग्र असतो. शिव हा विष पचवणारा देव म्हणून ओळखला जातो. यामागे एक पौराणिक कथा आहे. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडले. जगाच्या रक्षणार्थ शिवाने ते प्राशन केले. विषामुळे शिवाच्या शरीराचा तीव्र दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी धोत्रा अर्पण केला. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. विशेषतः श्रावण महिन्यात धोत्रा वाहतात. तसेच महाशिवरात्रीलाही धोत्रा अर्पण करतात. शिवलिंगावर धोत्रा वाहिल्याने मोठे पुण्य मिळते. मनातील वाईट विचार, राग आणि अहंकार दूर होऊन साधकाचे मन पावन होते. धोत्रा अर्पण करण्याचे विशेष कार्य म्हणजे मनातील कडू आणि विषारी भावना अर्पण करणे. आपल्यातील वाईट गुण देवाच्या चरणी समर्पित करणे हा यामागचा खरा उद्देश आहे. म्हणूनच धोत्रा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. धोत्र्याचे फूल पांढरे आणि जांभळे असते. निसर्गात हे सहजपणे आढळणारे फूल आहे. याचा वापर पूजेमध्ये श्रद्धेने करतात. पण धोत्र्याचे सेवन कधीही करू नये, कारण ते आरोग्यासाठी अत्यंत विषारी असते. शिवपूजेमध्ये मनातील श्रद्धा सर्वात महत्त्वाची. निसर्गातील फुलांनी देवपूजा अधिक सुंदर होते. शिवभक्तीचा हा पवित्र संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा. हर हर महादेव. जय भोलेनाथ.